बुलेटिनमध्ये स्वागत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह काही एनजीओनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। नक्षलवादी फक्त गडचिरोलीत नाहीयेत तर काही एनजीओमध्ये देखील अर्बन नक्षलवादी घुसलेत असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। या टीकेला उबाठा खासदार राऊतांनी उत्तर दिलं। भाजपकडूनच सातत्याने फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला, त्याला जनतेनेच निवडणूक निकालातून उत्तर दिलंय असं संजय राऊत म्हणाले। मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच, फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये, परंतु काही एनजीओ देखील यामध्ये होते आणि ते एनजीओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एनजीओ करतात। एनजीओ अनेक आहेत, चांगले एनजीओ आहेत, सकारात्मक काम करणारे एनजीओ पण आहेत, परंतु काही एनजीओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत। त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत। अहो, एकनाथ शिंदे हेच फेक आहेत। ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक निरेटिव्हची भाषा करू नये। नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक निरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते, त्याचा पराभव झाला। त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला।